माढा लोकसभा मतदारसंघातून माढ्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटलांची जमवाजमव पाहायला मिळते। मोहिते पाटलांना तुतारी चिन्हावर लढण्याचा आग्रह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून केला जातोय। तर निंबाळकरांविरोधात उत्तम जानकरही मोहिते पाटलांसोबत असल्याचं पाहायला मिळतंय। माढ्यामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी सामना आणखी कठीण होत चाललाय। धैर्यशील मोहिते पाटील यांनी नव्या जुन्या सगळ्या मित्रांची मोड बांधलेली आहे। उत्तम जानकर यांनाही सोबत घेऊन रणजितसिंह नाईक निंबाळकरांना आसमान दाखवण्याची तयारी केली। पाहुयात या संदर्भातला लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। 12 तारखेला त्याच्या पुढे समजेल। माढा आणि रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा पाडा हे घोषवाक्य सत्यात उतरवण्याचा निर्धार बहुतेक धैर्यशील मोहिते पाटलांनी केलेला दिसतो। माढ्यात पायाला भिंगरी लावून धैर्यशील मोहिते पाटील फिरतायत। रणजितसिंह नाईक निंबाळकरांना आसमान दाखवण्यासाठी त्यांनी जुन्या राजकीय वैरांसमोर दोस्तीचा हात पुढे केला। 40 वर्षाचं वैर संपवून मोहिते पाटलांनी उत्तम जानकरांशी हातमिळवणी केली। जानकरांसोबत हातमिळवणी केलेली असताना रामराजे नाईक निंबाळकरांचे सुपुत्र अनिकेत राजे आणि धैर्यशील मोहिते पाटलांनी शिखर शिंगणापूरचं एकत्र दर्शन केलं। अभिषेकानंतर अनिकेत राजेंनी त्यांच्या मनातल्या भावनाच बोलून दाखवल्या। देवाच्या दर्शनाला आलो होतो, योगायोगाने आमची भेट झाली। जनतेचं कल्याण व्हावं एवढीच आमच्या दोघांची इकडे इच्छा। बघू आता काय। धैर्यशील मोहिते पाटील जिथं जातात तिथं सामान्य कार्यकर्ता त्यांना तुतारी चिन्हावर निवडणूक लढा असा आग्रह धरताना दिसतो। दादांना फिरता येत नाही ठरवलंय पवार साहेबांच्या पाठीमागे 100% जायचं। तुतारी हातात घ्या आणि दुसऱ्याला पाठिंबा तुम्हाला पुन्हा एवढी भेटायची भविष्यात तुम्हाला कुणी भेटा येणार नाही। तुम्ही तुमच्या मर्यादित तालुक्यात मर्यादित राहाल स्पष्ट मत आहे। शरद पवारांनी माढ्याची जागा महादेव जानकरांना सोडणार असल्याचं सांगून मोहिते पाटलांवर दबाव आणला। माझी इच्छा आहे, पण सगळ्यांची चर्चा पाहिजे। पण त्याच्यामध्ये हा निर्णय फक्त माझ्यावर होणार नाही। त्याच्यामध्ये माळशिरस तालुका अकलूज येतं, त्याच्यामध्ये सांगोला तालुका येतं, त्याच्यात फलटण येतं, त्याच्यात मान सठाव येतं। या सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन त्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत। आमची चर्चा चालू आहे। माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटील आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर दोघंही किती पाण्यात आहेत याचा अंदाज घेत आहेत। एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात माढ्याच्या मैदानावरच चित्र स्पष्ट होणार आहे। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।